गुड मॉर्निंग. आज आपण घन फसा घडणीवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये एक घनाकृती समजा पुठ्ठा आपण बनवायचा आहे. त्याच्या 6 पृष्ठभागावर वेगळ्या प्रकारच्या संख्या लिहिल्या जातील किंवा 6 पृष्ठावर निरनिराळ्या प्रकारच्या अक्षरे लिहिली जातील किंवा 6 पृष्ठभागावर निरनिराळ्या प्रकारची चिन्ह लिहिली जातील. त्यानंतर ती आकृती उलगडून पुन्हा सपाट पुठ्ठ्याच्या स्वरूपामध्ये जर आणली तर त्यावरील संख्या, अक्षरे किंवा चिन्हे यांची स्थाने या ठिकाणी काय असतील किंवा सपाट पुठ्ठ्याचा आकार कसा असेल याची समरित प्रश्न आज आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी 1 ते 3 प्रश्नासाठी तुम्हाला सूचना दिलेली आहे बघा. दिलेल्या आकाराच्या पुठ्ठ्याला तुटक रेषावर घडी घालून एक घनाकृती ठोकळा बनवला. आकृतीचे निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथं रचना कशी आहे बघा. एकूण किती पुठ्ठा आहेत? 6 असणार बघा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पुठ्ठा आहेत. मग त्या चौरसाकृती 6 पुठ्ठ्यापासून एक आपण पोकळ घनाकृती ठोकळा तयार करू शकतो. मग कोणत्या पुठ्ठ्याच्या समोरच्या पृष्ठभागावर कोणता पुठ्ठा येईल किंवा त्या पुठ्ठ्यावर कोणती अक्षरे, कोणती चिन्ह किंवा कोणते अंक लिहिलेले आहेत हे आपल्याला शोधायचे आहेत. आता सलग 3 पुठ्ठा आपण जर विचारात घेतलं तर बघा 1, 2, 3 हे सलग पुठ्ठा आहेत बघा. बघा हे दिसतंय. इथं लाल पेनानं दाखवतो सलग 3 पुठ्ठा. बघा हे 3 सलग पुठ्ठा आहेत. हा एक आकडा लिहिलेला पहिला पुठ्ठा आहे. 2चा दुसरा पुठ्ठा आहे आणि 3 आकडा लिहिलेला तिसरा पुठ्ठा आहे. मग ह्याच्यातला मधला पुठ्ठा सोडायचा. म्हणजे 1 आणि 6 1 आणि 3 लिहिलेले हे समोरासमोरील पुठ्ठे आहेत. याचा अर्थ काय? 1च्या समोरच्या पृष्ठभागावर 3 हा अंक असेल. 1च्या समोरच्या पृष्ठभागावर 3 हा अंक असेल असा त्याचा अर्थ आला. आता सलग 3 पुठ्ठे पाहूया. बघा 2, 3, 4 हे सलग पुठ्ठे आहेत बघा. इथं दाखवतो मला 2, 3, 4 लिहिलेलं सलग पुठ्ठे आहेत. आता इथं मधला जर 3 धरला तर 2 आणि 4 हे समोरासमोरचं पुठ्ठं आहेत. मग समोरासमोरच्या पुठ्ठ्यावर 2 आणि 4 हे अंक आहेत. म्हणजे 2 आणि 4 हे समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकाची जोडी आहे. मग 1 ते 6 मध्ये राहिलं काय? डाव्या साईडला इकडं 6 राहिलं आणि इकडं उजव्या साईडला 5 राहिलं. म्हणजे 6 आणि 5 हे समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकाची जोडी आहे. आता एकदा तुम्ही ह्या 3 जोड्या काढल्या की मग किती प्रश्न कसंही विचारू द्या लगेच तुम्हाला उत्तर याचं सापडते. आता पहिला प्रश्न पहा. घनाकृती ठोकळ्यात 3च्या समोर कोणता अंक येईल? तर दिसतंय जोड्यामध्ये 3च्या समोर कोणता अंक येतोय? तर 1 हा अंक येतोय. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही? शेजारी येणार नाही म्हणजे तो समोरील पृष्ठभागावरचा अंक काढायचे. मग 5च्या समोरच्या पृष्ठभागावरचा अंक कोणता? तर आपण वर जोड्यामध्ये काढलेला आहे तर 6. 6 म्हणजे याचं सुद्धा उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही? आता हे कसं ओळखायचं माहिती आहे का? समोरासमोरील पृष्ठभागावरचा अंक लगतच्या पृष्ठभागावर नसतात. मग 1, 3 कुठं दिसतंय का बघा? 1, 3 बघा ही 2 नंबरची डायग्राम आहे का नाही? बघा. समोरासमोरील पृष्ठभागावरचा अंक 1 आणि 3 आहेत. आणि 1 आणि 3 हे अंक लगतच्या पृष्ठभागावर कधी असणार नाहीत. मग इथं 2 नंबरच्या आकृतीत बघा 1 आणि 3 लगत दिसतंय. 1 आणि 3 लगत दिसतंय म्हणजे 2 नंबरचा जो घनाकृती ठोकळा आहे तो या घटनेपासून तयार झालेला नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न 4 व 5 खाली दिलेल्या आकृतीमध्ये तुटक रेषेवर एक पुठ्ठा दुमडून घन तयार करण्यात आला आहे. यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथे मी डायरेक्ट तयार करतो मागाशी सांगितल्याप्रमाणे. याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे चिन्ह येईल. पुन्हा या षटकोनाच्या विरुद्ध पृष्ठभागावर अशा प्रकारचं चिन्ह येईल. आणि त्रिकोण चिन्ह असणाऱ्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर अशा प्रकारे डोलकीसारखं
चित्र येणार आहे. आता बघा, म्हणजे वर्तुळामध्ये भरीव गोल या आकृतीसमोर कोणती आकृती येईल दिसते इथं. वर्तुळामध्ये भरीव गोल आहे. त्याच्यासमोर असं तुम्हाला चिन्ह दिसते. अशा प्रकारचं चिन्ह कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढचा प्रश्न असं असं जे चिन्ह आहे त्याच्या लगत कोणती आकृती येणार आहे? लगत येणार नाही म्हणजे समोरील पृष्ठभागावरची आकृती. मग या चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठभागावरची किंवा समोरच्या पृष्ठभागाची आकृती षटकोनासारखी आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. 6 ते 8 सूचना दिलेल्या आकाराच्या पुट्ट्याला तुटक रेषावर घडी घालून एक घनाकृती ठोकळा बनवला आहे. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. आता समोरासमोर पृष्ठभागावरच्या अल्फाबेटच्या जोड्या बघा. एच्या समोरच्या पृष्ठभागावर सी वाटल्यास इथं बाजूला पण मी लिहितो. एच्या समोरच्या पृष्ठभागावर सी, बीच्या समोरच्या पृष्ठभागावर डी, बीच्या समोरच्या पृष्ठभागावर डी आणि इकडे डावीकडे आणि इकडे उजवीकडे असणारी एफ आणि ई ही जोडी आहे. म्हणजे एफ आणि ई समोरासमोर पृष्ठभागावरच्या अल्फाबेटच्या जोड्या आहेत. आता प्रश्न 6वा. एच्या समोर कोणते अक्षर येईल? बघा दिसतंय एच्या समोर कोणतं अक्षर आहे तर सी अक्षर आहे. म्हणजे 6 ला पर्याय क्रमांक 2 आहे. 7 डीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? शेजारी येणार नाही म्हणजे समोरच्या पृष्ठभागावरचं अक्षर शोधायचे. मग डीच्या समोरच्या पृष्ठभागावरचं अक्षर कुठलं आहे? तर या ठिकाणी आपण काढलेलं आहे बी. म्हणजे 7 ला उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 8वा. खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही? आता हे कसं ओळखायचं? मगाशी आपण पाहिलंय ए आणि सी जवळ येता कामा नये. कारण ए आणि सी हे समोरासमोर पृष्ठभागावरच्या अल्फाबेटच्या जोड्या आहेत. आता चौथ्याच्या आकृतीमध्ये बघा ए आणि सी जवळ आले. त्यामुळे ही आकृती दिलेल्या घनाची नाही. 9 ते 11 आकृतीमध्ये दिलेल्या आकाराच्या पुट्ट्याला तुटक रेघावर घडी घालून एक घनाकृती ठोकळा बनवला आहे. आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथं ठिपकं बघा. आपण 3चा जर गट केला तर याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे येणार. तर मी ठिपके न काढता ठिपक्यांची संख्या देतो. म्हणजे 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4 ठिपकं. आता याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे ठिपकं. म्हणजे 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 ठिपकं. आणि इकडं 1 आहे कडला आणि इकडं 6 आहे कडला. मग 1 ठिपक्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर किती ठिपकं येणार? 6 ठिपकं येणार. आता प्रश्न वाचूया क्रमानं. 9वा प्रश्न. 2 ठिपक्याच्या समोर कोणती आकृती येईल? आपण इथं वर काढले बघा. 2 ठिपक्याच्या समोरच्या पृष्ठभागावर 4 ठिपकं येणार. 4 ठिपकं असणारा पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा. 6 ठिपक्याच्या शेजारी कोणती आकृती येणार नाही? शेजारी येणार नाही म्हणजे ती समोरासमोरील पृष्ठभागावरची ठिपक्यांची संख्या काढायची. 6 ठिपक्याच्या समोरच्या पृष्ठभागावर किती ठिपकं आहेत बघा इथं. तर एकच ठिपका आहे. एकच ठिपका म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या घनाची नाही? असा ठोकळा शोधा की ज्यामध्ये समोरासमोर पृष्ठभागावरचे अंक लगतच्या पृष्ठभागावर आलेत. आता 2, 4 जवळ आले का बघा. 2, 4. हां, इथं दिसतंय बघा 4 मध्ये. इथं काय झालंय 2 आणि 4 ठिपक्यांची संख्या समोरासमोर पृष्ठभागावरची आहे. मग इथं 2 ठिपकं दिसतायत आणि इथं लगेच 4 ठिपकं दिसतायत. तसं म्हटलं तर मग इथं पण 2 ठिपकं मला दिसतायत आणि इथं पण 4 दिसतायत. बरं अजून आपण 1, 6 बघूया कुठे दिसतंय का? 1, 6 नाही दिसत. 3, 5 कुठे दिसतंय का बघू? नाही दिसत. 2 आणि 4 हे तिसऱ्या पण पर्याय दिसतंय आणि चौथ्या पण पर्याय दिसतंय. बरोबर आहे ना रे? त्यामुळे इथं तिसरा आणि चौथा पण पर्याय येऊ शकतो ना?
बरोबर आहे का? 2 आणि 4 ची संख्या ही लगेचच्या पृष्ठभागावर असता कामा नये. मात्र हे आपल्याला तिसऱ्या पर्याय दिसते आणि चौथ्या पण, बरोबर ना? दोन पर्याय असतील. हा, दोन पर्याय. हा, चला पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या आकृतीला दुमडून एक घन तयार केला. कोणती घनाकृती अयोग्य? अयोग्य कसं ओळखायचं? 2 आणि 4 लगत असणारच नाही. मग 2 आणि 4 लगत असणार नाही. पर्याय क्रमांक 1. पुन्हा 1 आणि 6 लगत असणार नाही. पर्याय क्रमांक 1. आणि 3 आणि 5 पण लगत असणार नाही. आता 2 आणि 4 लगत असणारा पर्याय पहिला आहे बघा. म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 आहे. आता बाकी प्रश्न वाचत नाही, सेम प्रश्न आहे. आता सांगा याचं उत्तर काय येईल 13चं. आता एकाडे एक जर घेतलं तर याच्या विरुद्ध पृष्ठावर हे येणार, याच्या विरुद्ध पृष्ठावर हे येणार आणि याच्या विरुद्ध पृष्ठावर हे येणार. म्हणजे एक लक्षात आपलं येते, पर्याय क्रमांक जो भरीव गोल आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर पर्याय क्रमांक 3. अशा तिरक्या रेषा आहेत. म्हणजे चौकोन आणि तिरक्या रेषा ही विरुद्ध पृष्ठभागावर आहे. म्हणजे ही चुकीची आकृती आहे. इथं पण भरीव गोल आणि तिरकी आकृती असणारा चौकोन हे लगेच्या पृष्ठभागावर आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त 2च पर्याय उरले. यातला कुठला पर्याय येईल मग सांगा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3. कारण कोऱ्याच्या पुढं कोरा, इथं कोऱ्याच्या पुढं कोरा, सगळंच पृष्ठभाग लगेच कोऱ्याच्या पुढं कोरा आले. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा, 14 पहा. आता याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे येणार, याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे येणार आणि याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे येणार. आता या भरीव गोलाच्या पुढे जाळे आहे. भरीव गोलाच्या जवळ जाळे इथं दिसते, म्हणजे हा पर्याय तर येतच नाही, बी येतच नाही. आता बघा, इथं गुणिले चिन्हाच्या पुढे कोरी स्पेस. आता इथं गुणिलेच्या पुढे कोरी स्पेस आहे, म्हणजे हे सुद्धा येत नाही. म्हणजे पर्याय ए पण येऊ शकतो आणि सी पण येऊ शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे 14चं. नेक्स्ट 15. आता इथं हा एक घनाकृती पुट्टा दिसतोय, हा एक घनाकृती पुट्टा आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. तुम्ही म्हणसाल 5च घनाकृती पुट्ट्यापासून घनाकृती ठोकळा कसा तयार होईल? पण या आकृतीची जर व्यवस्थित जोडणी केली तर तुमच्या लक्षात येईल. हा त्रिकोणाकृती पोर्शन आहे बघा, हा कडला त्रिकोणाकृती पोर्शन आहे, हा एक त्रिकोणाकृती पोर्शन आहे आणि हा एक त्रिकोण आहे. म्हणजे हे 4 त्रिकोणापासून एक चौरसाकृती पुट्टा तयार होतोय. समजा आपण इथं असा टिंब दिला, इथं समजा हे घेतलं, इथं समजा वर्गमूळ चिन्ह घेतलं आणि इथं भाकार चिन्ह घेतलं. अशा प्रकारची 4 वेगळ्या प्रकारची सिंबॉल त्रिकोणामध्ये असणारी एक चौरसाकृती पुट्टा आपण तयार करू शकतो. आता विरुद्ध पृष्ठभागावरची चिन्ह आपण पाहूया. आता सलग 3 जर घेतलं तर याच्या विरुद्ध पृष्ठभागाला हे येणार, बरोबर ना? पुन्हा याच्या विरुद्ध पृष्ठभागाला हे येणार. मग आता राहिलं काय रे? हे वर्तुळ आहे का नाही, त्या वर्तुळाच्या विरुद्ध पृष्ठभागाला हे येणार बघा. वर्तुळाच्या विरुद्ध पृष्ठभागाला 4 चिन्ह असणारा पुट्टा येणार. आता आपला प्रश्न काय होता बघा, मागचा प्रश्न आहे, तो कसा दिसेल? मग याच्यापासून जर घनाकृती पोकळ ठोकळा तयार केला तर तो कसा दिसेल? आता ही 2 लगत येणारच नाहीत. मग लगत येणार नाहीत पहा. पुन्हा याच्या लगत हे येणार नाही.
आता याच्या लगत पोकळ्या वाईट आल्या बघा. पोकळ 2 आहेत ना, इथं पण एक पोकळ पोर्शन आहे आणि इथं एक पोकळ पोर्शन आहे. बरं तात्पुरतं आपण हे करूया, विचारात घेऊया. वर्तुळ आणि त्याच्या शेजारी 4 चिन्ह असणारा चौकोन. तुमच्या लक्षात येते का बघा? याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे येणार, पुन्हा याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे येणार. आता 2 नंबरची आकृती बघा. 4 चिन्ह असणारा पुट्टा इथे 4 चिन्ह असणारा पुट्टा आहे. हा, आता इथं पतंग आहे बघा. पतंगाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोरा स्पेस आहे. मग इथं दोन्ही कोरे स्पेस लगत आहेत, म्हणजे ही आकृती ड्रॉप झाली. आता हे चिन्ह आहे बघा, हे चिन्ह, ह्या चिन्हाच्या शेजारी हे पण ड्रॉप झालं. पुन्हा इथं अशा प्रकारचं सिम्बॉल आहे बघा, त्याच्या शेजारी पण कोरा स्पेस, त्यामुळे हा पण ड्रॉप झाला. म्हणून 15चं उत्तर पर्याय क्रमांक 1 येऊ शकते. नेक्स्ट, दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक ठोकळा तयार होतो. त्या ठोकळ्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता विरुद्ध पृष्ठभागावरच्या अंकांच्या जोड्या बघा. 3च्या विरुद्ध काय येणार आहे? 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5. 5. 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर 6. 6 आणि 1च्या समोरच्या पृष्ठभागावर 2. हा. पर्याय क्रमांक 4. कोणती आकृती योग्य ठोकळ्याची आहे? 4 येते का? पर्याय क्रमांक 4. 3 आणि 5 लगत असणार नाही. सर पर्याय क्रमांक 3 आणि 4. 3 आणि 5 लगत आहे म्हणल्यावर हा ड्रॉप झाला. पुन्हा 4 आणि 6 पण लगत असणार नाही. तिसऱ्या आकृतीत बघा 4 आणि 6 लगत आहे, म्हणजे ही पण आकृती ड्रॉप झाली. आता 1 आणि 2 लगत असणार नाही. इथं 1 आणि 2 लगत आहे, म्हणजे ही पण आकृती ड्रॉप झाली. म्हणजे एकमेव पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 17. 2 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही? 2च्या समोरच्या पृष्ठभागावर 1. पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. 17ला पर्याय क्रमांक 1 आहे. 18 व 19. सोबत दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक घनाकृती ठोकळा तयार होतो. त्या ठोकळ्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता मी इथे सिम्बॉल काढायला मला वेळ जातोय, मी काढत नाही. बघा, भरीव गोल असणारं वर्तुळ आणि त्याच्यामध्ये हा सिम्बॉल, म्हणजे ही 2 चिन्ह लगतच्या पृष्ठभागावर असणार नाहीत. कोणत्या आकृती दिसतील का रे? आता ही भरीवच आहे बरं का थोडक्यात. इथं काढायचं राहिले तर इथं भरीव करू का? कारण दुसरी आकृती अशी नाही जिथं भरीव करतो. आता सांगा, भरीवच्या शेजारी ही आकृती कुठं आहे का? नाही दिसत. बरं, 2 नंबर पाहूया आपण. चौकोनाच्या शेजारी कोरी जागा आयत, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आयताच्या शेजारी कोरी जागा आहे बघा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. कारण हे समोरासमोर पृष्ठभागावरची चिन्ह आहेत, ती इथं लगत दिसत आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता 19 बघा. ठोकळ्याच्या वरच्या पृष्ठभागावर हे चिन्ह आहे, तर पर्याय तळाच्या क्रमांक 2. या चिन्हाच्या विरुद्ध चिन्ह, याच्या विरुद्ध त्रिकोण. त्रिकोण म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2. दिलेल्या आकृतीला घड्या घालून एक घन तयार केला तर खालीलपैकी कोणता घन दिसेल? आता F च्या विरुद्ध पृष्ठभागाला बी येणार.
F च्या विरुद्ध पृष्ठभागाला कुठला येणार? बी. E च्या विरुद्ध पृष्ठभागाला सी येणार. तर पर्याय क्रमांक 2. आणि या A च्या पर्याय विरुद्ध क्रमांक पृष्ठभागाला D येणार. पर्याय म्हणजे क्रमांक हे पर्याय क्रमांक 2 अल्फाबेट लगत येणार नाहीत. पर्याय आता क्रमांक F 2. आणि B लगत कुठे आले रे? तेव्हा F आणि B इथं लगत आले म्हणजे हा ड्रॉप झाला. पुन्हा E आणि C इथं E आणि C लगत आले म्हणजे हा पण ड्रॉप झाला. पुन्हा A आणि D विरुद्ध पृष्ठभागावरचे अल्फाबेट्स आहेत तिथं लगत आले. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. 21 ते 24 खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक ठोकळा तयार होतो. त्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. अगोदर समोरासमोर पृष्ठभागावरच्या अंकांच्या जोड्या काढूया. 2 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4, 3 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 आणि 1 च्या विरुद्ध पृष्ठभागावर 6. आता प्रश्न 21वा आहे पहा. 4 च्या समोर कोणता अंक येईल? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 22 खालीलपैकी कोणता ठोकळा तयार पर्याय होईल? क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. आता 2 आणि 4 लगत आहे. पुन्हा 3 आणि 5 विरुद्ध पृष्ठभागावर आहे लगत असणार नाही. लगत असणारा तिसरा पर्याय ड्रॉप झाला. आणि अजून कुठला ड्रॉप होईल रे? पर्याय क्रमांक 4 हा 3 आणि 5 विरुद्ध पृष्ठभाग इथे लगत आलाय हा ड्रॉप झाला. हा म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आता 23वा प्रश्न. पर्याय क्रमांक 1 6च्या समोरच्या पृष्ठभागावर संख्या काढायचा आहे. पर्याय क्रमांक नेक्स्ट. खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक ठोकळा तयार होतो. या आकृती निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. याच्या समोरच्या पृष्ठभागावर हे सिंबल सेम सिंबल आहे ना रे? हर्ट शेप आहे. इथं पण हर्ट शेप आहे. फक्त हर्टचा निमा जो भाग आहे उजवीकडचा तो काय केलाय? असा छायांकित केलाय. एवढाच फरक आहे ना. आता याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे आहे. इथं काय केलंय? ही आकृती आडवी केली आणि उजवीकडचा भाग अर्धा काय केलेला आहे? छायांकित केलेला आहे. आता याच्या विरुद्ध पृष्ठभागावर हे येणार. याचा अर्थ त्या वर्तुळाचा उजवीकडचा निमा पोर्शन छायांकित केलेला आहे. हे सहज लक्षात राहण्यासारखं आहे. आता प्रश्न 24वा पहा. हा आता याच्या शेजारी कोणतं चिन्ह येणार नाही? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर. खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची आहे? म्हणजे ही चिन्ह जर जवळ दिसली तर ती नसणार. पर्याय क्रमांक 2. हा भाग छायांकित हा ड्रॉप झाला कारण हे चिन्ह समोरासमोर पृष्ठभागावरची आहे. पुन्हा इथं पण बघा हर्टच्या शेजारी हर्ट आहे त्यामुळे हा पण ड्रॉप झाला. इथं वर्तुळाच्या शेजारी वर्तुळ आहे निमा भाग छायांकित केलेला वर्तुळ हा पण ड्रॉप झाला. म्हणून या 25चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. नेक्स्ट तोच प्रश्न आहे. हर्ट अर्धा भाग छायांकित केलेला हर्ट आहे त्याच्या समोर कोणतं येईल? पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 करेक्ट. खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्यावर एक घनाकृती ठोकळा तयार होतो. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता बी आणि डी हे समोरासमोर पृष्ठभागावरचे अल्फाबेट्स आहेत. सी आणि ई हे सुद्धा समोरासमोर पृष्ठभागावरचे अल्फाबेट्स आहेत. आणि ए आणि एफ हे सुद्धा समोरासमोर पृष्ठभागावरचे अल्फाबेट्स आहेत. आता प्रश्न 27वा. ए समोर कोणते अल्फाबेट येईल? ए च्या समोर
ई अक्षरा शेजारी कोणत्या असणार नाही? पर्याय क्रमांक 3. ई. हा, आता पुढं खाली आकृतीला घड्या घालून एक घनाकृती ठोकळा तयार केला. तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ई आणि ए बघा, ई च्या समोर ए, पुन्हा डी च्या समोरच्या पृष्ठभागावर कुठला असणार आहे? बी. आणि एफ च्या समोरच्या पृष्ठभागावर कोणता अल्फाबेट असणार आहे? सी. आता 29वा प्रश्न, ई च्या समोर कोणते अक्षर येईल? पर्याय क्रमांक 4. पर्याय ई क्रमांक च्या 4. समोर ए, पर्याय क्रमांक 4. 29 ला किती? 4 कसं रे? ई च्या समोर कोणत्या अक्षर येईल? ई च्या समोर येते ना. पर्याय क्रमांक 2. सी च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? म्हणजे सी च्या समोरचा अल्फाबेट कुठला येतो? पर्याय क्रमांक 2. आणि तयार झालेल्या घनाची अयोग्य आकृती कोणती? पर्याय क्रमांक 4. हा, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. कारण ई आणि ए लगत असणार नाही, डी आणि बी लगत असणार नाही, आणि एफ आणि सी लगत असणार नाही. अयोग्य आकृती विचारली ना. हा सर, पर्याय क्रमांक 4. हा, अयोग्य विचारली. इथं एफ आणि सी लगत आले. हे समोरासमोर पृष्ठभागावरचे अल्फाबेट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्यावर एक घनाकृती ठोकळा तयार होतो. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता सांगा मला, 2 च्या समोरच्या पृष्ठावर कुठला अंक येईल? 4. 4. 3 च्या समोरच्या पृष्ठावर कुठला अंक येईल? 5. 5. आणि 1 च्या समोरच्या पृष्ठावर कुठला अंक येईल? 6. 6. आता 32वा प्रश्न आहे पहा. 1 च्या समोर कोणता अंक येईल? क्रमांक 4, 6. आणि 3 अंका शेजारी कोणता अंक येणार नाही? म्हणजे 3 च्या समोर. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण घनाकृती ठोकळ्याचा तिसरा जो भाग आहे याच्यावर आधारित आपण 33 उदाहरणं सोडवलेली आहेत. मला सांगा, अशा प्रकारचा प्रश्न आला तर मार्क तुमची जाण्याची शक्यता आहे का? मला वाटतं आपल्या तासाला असणाऱ्या 100% जणांना 100% मार्क मिळतील या घटकावर, आहे की नाही? ठीक आहे. आणि सांगितल्या पद्धतीनं तुम्ही जसं ऑनलाईन प्रामाणिकपणे करता तसं ऑनलाईन टेस्ट सुद्धा प्रामाणिकपणे सोडवा. रोज मी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पाठवतोय. आपली फार जवळ येते, त्यामुळे टेस्ट कंपल्सरी सर्वांनी सोडवा. बस. बाय.